टीईटी 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व भावी शिक्षकांचे मी इथे स्वागत करतो। मित्रांनो, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज आपण इंग्रजी विषयाची तयारी करत असताना आर्टिकल्स हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत। मी तुम्हाला म्हटलंय की टीईटी ला येणारे सर्वच्या सर्व इंग्रजीचे टॉपिक्स मी तुम्हाला शिकवणार आहे। आज आपल्याला जो टॉपिक कंप्लीट करायचा आहे त्याचं नाव आहे आर्टिकल्स। हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा तुमच्या परीक्षेला हमखास येतोच। यावर आधारित क्वेश्चन तुमच्या परीक्षेला एक तरी आलेला असतोच। आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी आर्टिकल जरी आज घेत असलो तरी पहा मित्रांनो, मी तुम्हाला याच्या आधी सिलेबस सांगितलेला आहे। टीईटीचा दोन्ही पेपरचा सिलेबस अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर टेन्स, व्हॉइस, डिग्री, क्लॉज, डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच हे जे टॉपिक्स आहेत हे थोडेसे लार्ज, थोडेसे मोठे टॉपिक्स आहेत। डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, टेन्स, व्हॉइस, डिग्री, क्लॉज हे शिकवण्यासाठी, हे टॉपिक शिकवण्यासाठी किमान 2 ते 3 महिने लागतात। रोज जरी तासिका घेतलं तरी एवढे हे लांबलचक टॉपिक आहेत। पण यांच्यावर आधारित प्रत्येकी एकच क्वेश्चन परीक्षेला येतो। पहा, तुमच्या परीक्षेला या लांबलचक अशा मोठ्या अशा टॉपिकवर आधारित केवळ प्रत्येकी एकच क्वेश्चन येतो। 30 पैकी एक क्वेश्चन डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीचचा येतो, एक क्वेश्चन टेन्स वर येतो, एक क्वेश्चन व्हॉइस वर येतो, एक क्वेश्चन डिग्रीवर येतो, एक क्वेश्चन क्लॉज वर येतो। म्हणजे मला काय सांगायचंय, एवढे मोठे टॉपिक असून देखील एकच क्वेश्चन येतो आणि एकच मार्क्स साठी येतो। आणि दुसरे जे इतर टॉपिक्स आहेत तुमच्या परीक्षेला येणारे, म्हणजे क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल्स असेल, प्रिपोजिशन असेल, जेंडर असेल, नंबर असेल, आयदर ऑरची रचना असेल, नायदर नॉटची रचना असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, बोथ अँडची रचना असेल, हार्डली रेंजची रचना असेल, स्कॅर्फली रेंजची रचना असेल, नो सूनर दॅनची रचना असेल, ॲज सून ॲजची रचना असेल। तर या ज्या रचना आहेत किंवा हे जेव्हा टॉपिक आहेत यांना सोडून यांच्या व्यतिरिक्त जे टॉपिक्स आहेत त्यांचे सुद्धा प्रत्येकी एक क्वेश्चन परीक्षेला येतात। पण ते लहान टॉपिक आहेत, एका दिवसात संपतील असे टॉपिक आहेत। एका तासिकेत 2-2 देखील टॉपिक होऊ शकतात असे ते टॉपिक्स आहेत। म्हणजे मला काय सांगायचंय, तर लेंथनं लांबलचक असलेले, समजायला डिफिकल्ट असलेले टॉपिक्स हे आहेत। यांच्यावर प्रत्येकी एकच क्वेश्चन परीक्षेला येतो। एवढे मोठे टॉपिक असून देखील आपल्याला ते एकच मार्क्स देतात। आणि यांच्यापेक्षा आकारानं, लेंथनं आणि समजायला पण सोपे असलेले, आकारानं लेंथनं लहान असलेले, समजायला सोपे असलेले पण टॉपिक्स आहेत, ते पण आपल्याला परीक्षेला येतात आणि एकच मार्क देऊन जातात। प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क, प्रत्येक टॉपिकचा 1 क्वेश्चन परीक्षेला येतो। मग इथं काय आपल्याला समजदारीनं काम घ्यायचंय। हे मोठे टॉपिक्स आपल्याला थोडंसं बाजूला ठेवायचंय आणि लहान टॉपिक पटकन करून घ्यायचंय राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला आता। आणि ते पण परीक्षेला एकाच मार्क्ससाठी येतात म्हणून मी तुम्हाला सांगितलंय। मग तुम्ही म्हणाले हे शिकवणार की नाही? मी हे टॉपिक तुम्हाला नक्की शिकवणार, पण हे लेंदी टॉपिक आहेत। फक्त मला एवढं सांगायचं की थोडं हुशारीनं घ्या। आणि या टॉपिक्सना मी ऑलरेडी काय केलंय, अपलोड केलंय। टेन्सचे सगळेच्या सगळे 12 टेन्स मी अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकता तिथं जाऊन। त्याच्यानंतर डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीचचे सगळे टॉपिक मी अपलोड केले आहेत। व्हॉइसवर सगळे टॉपिक अपलोड केले आहेत। आता डिग्री आणि क्लॉज मला शिकवायचा आहे, तो पण मी तुम्हाला शिकवेन। पण मला काय सांगायचं कळलं तुम्हाला, तर लहान टॉपिक सुद्धा परीक्षेला तेवढ्याच गुणांसाठी, तेवढ्याच मार्क्ससाठी येणार आहेत। मोठे टॉपिक सुद्धा तेवढ्याच गुणांसाठी येणार आहेत। मग इथं आपल्याला थोडं डोकं लावायचंय। मोठ्या टॉपिक मध्ये आपला वेळ न घालवता लहान टॉपिकची आधी तयारी करायची, त्यांचा सराव करायचा, सगळे समजून घ्यायचे आणि ते हमखास परीक्षेला येतात, समजायलाही सोपे आहेत आणि त्यांचे गुण आपल्याला मिळवायचे आहेत। चला मग आज असाच एक छोटासा लहान टॉपिक जो परीक्षेला येतो, तेवढाही तो लहान नाही। मी जर शिकवत गेलो तर किमान 5-6 तासिका लागतात 45 मिनिटांच्या, पण आपण इतर कमीत कमी वेळामध्ये त्याला शिकवण्याचा प्रयत्न करूया। आर्टिकल्स हा टॉपिक आज आपण शिकूया। आर्टिकल्स, उपपदे। आणि हा जो आर्टिकल्स टॉपिक आहे इयत्ता 5वी पासून तुम्ही तुमच्या परीक्षांना बघत आहात। तुमच्या हमखास 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या 6माही आणि वार्षिक परीक्षांना हा टॉपिक आला, याच्यावरचे क्वेश्चन्स आलेत। चला मग असा हा परिचित असलेला टॉपिक पण परीक्षेला हमखास येणारा टॉपिक बघूया। आर्टिकल्स म्हणजे काय मित्रांनो? आर्टिकल्स म्हणजे उपपदे। पहा, आर्टिकल्स कशाला म्हणतात? आर्टिकल्स उपपदांना म्हणतात। म्हणजे आपण ज्याला इंग्लिश मध्ये आर्टिकल्स म्हणतो
आपण ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आर्टिकल्स म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात उपपदे. काय म्हणतात उपपदे. पहा आर्टिकल्स हा इंग्रजी व्याकरणाचा जरी भाग असला तरी मराठी व्याकरणामध्ये आर्टिकल्स नाहीत. समजलं का तुम्हाला? मराठी व्याकरणामध्ये आर्टिकल्स या शब्दाला उपपदे असं नाव आहे, पण उपपदे हा टॉपिक मराठी व्याकरणाचा भाग नाही. समजलं? मग बघा आर्टिकल्स काय आहेत? आर्टिकल्स एक प्रकारची विशेषणेच आहेत, ते विशेषणासारखंच काम करतात. पहा आर्टिकल्स ही विशेषणासारखंच काम करतात. नामापूर्वी येऊन नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाच्या जातीला विशेषण म्हणतात. The word, the part of it, the group of words which comes before a noun and which gives more information about noun is called an adjective. नामापूर्वी येऊन नामाबद्दल माहिती देणाऱ्याला, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात, विशेषण म्हणतात. आर्टिकल सुद्धा नामापूर्वी येतात, नाउनच्या पूर्वी येतात आणि त्यांची व्याप्ती मर्यादित करण्याचं काम करतात. पण ऍडजेक्टिव्ह आणि आर्टिकल्स मध्ये एक फरक आहे. ऍडजेक्टिव्ह जी आहेत, फॉर एक्झाम्पल हे वाक्य पहा, ही इज अ गुड बॉय, हे वाक्य बघा. तर या वाक्यामध्ये बॉय हे नाम आहे, त्याच्यापूर्वी गुड हे ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. पहा या वाक्यामध्ये बॉय हे नाम आहे आणि त्याच्यापूर्वी गुड नावाचं एक ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. आता गुड हे ऍडजेक्टिव्ह नामापूर्वी आपण वापरले, म्हणजे सांगायचं काय, विशेषणे जे असतात ज्यांना आपण इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणतो ती नामापूर्वी येतात. त्यांचं अस्तित्व जे आहे नामासोबत असतं आणि ते नामाबद्दल माहिती देतात. आता कधी कधी कसं होतं, या ऍडजेक्टिव्हचा आपण वापर नाम नसताना देखील करू शकतो. ही इज गुड हे वाक्य बघा, दोन्ही वाक्य करेक्ट आहे. हे पण वाक्य करेक्ट आहे, हे पण वाक्य करेक्ट आहे. पहा या वाक्यामध्ये गुड हा जो शब्द आहे इथं तो कोणत्याही नामापूर्वी आलेला नाही. पहा गुड हे विशेषण आहे आणि ते कोणत्याही नामापूर्वी आलं नाही, म्हणजे अशा रीतीने आपण विशेषणाचा वापर करू शकतो. पण इथं पहा नामापूर्वी देखील आपण विशेषणाचा वापर करू शकतो आणि नामा व्यतिरिक्त सुद्धा, नामाशिवाय सुद्धा आपण विशेषणाचा वापर करू शकतो. पण आर्टिकल्सचं तसं नाही. पहा ही इज अ बॉय हे वाक्य बघा, बॉय हा शब्द नाउन आहे, ए हा शब्द आर्टिकल आहे. आता बॉय या नामापूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरलंय, पण मी हे ए नावाचं आर्टिकल असं वापरू शकतो का? ही इज अ असं बॉय या नामाशिवाय, बॉय हा शब्द न घेता, बॉय हे नाम न घेता मी ए हे आर्टिकल वापरू शकतो का? तर उत्तर आहे नाही. तर मला काय सांगायचंय की ऍडजेक्टिव्ह आणि आर्टिकल्स ही नामापूर्वी वापरली जातात. ही नामाची व्याप्ती मर्यादित करण्याचंच काम करतात, विशेषणाचंच काम करतात. पण आर्टिकल्सना नामाऐवजी आपण वापरू शकत नाही, म्हणजे नामाशिवाय आपण वापरू शकत नाही. नाम नसेल तर आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही. पण ऍडजेक्टिव्ह मात्र आपण नाम असतानाही वापरू शकतो, नाम नसताना देखील वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल ही इज गुड, तो चांगला आहे. ही इज अ गुड बॉय, तो चांगला मुलगा आहे. मग इथे मला सांगायचंय, ते कळलं असेल तुम्हाला की आर्टिकल्स ही एक प्रकारची विशेषणेच असतात. समजलं? विशेषणासारखंच काम करतात, पण नाम नसेल तर आर्टिकल्स वापरलं जाऊ शकत नाही, स्वतंत्रपणे आर्टिकल्सचा वापर केला जाऊ शकत नाही. चला हे झालं आर्टिकल्स आणि ऍडजेक्टिव्ह मधला फरक. आता बघा इंग्लिशमध्ये आपण ज्याला आर्टिकल्स म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला आपण उपपदे म्हणतो, ती उपपदे आहेत संख्येनं 3. 1, 2, 3. पहा आर्टिकल्स ही संख्येनं 3 आहेत. जालना जिल्हा होता, तलाठीची परीक्षा होती आणि तिथे प्रश्न विचारला होता, हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर. एवढा सोपा प्रश्न तुमच्याही परीक्षेला येऊ शकतो, काही सांगता येत नाही. पण हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे तलाठीच्या आणि आपण टीटीची तयारी करत आहोत. पण तरी देखील तुम्हाला सांगतोय की असा प्रश्न विचारला गेला होता स्पर्धा परीक्षेला की हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर, आणि त्याचं उत्तर आहे देर आर 3 आर्टिकल्स इन नंबर. इंग्लिशमध्ये एकूण 3 आर्टिकल्स आहेत. कोणकोणती? पहिलं आर्टिकल ए, दुसरं आर्टिकल अँड, तिसरं आर्टिकल द. समजलं? मग देर आर 3 आर्टिकल्स. विच आर दोज? ए, अँड द. देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश. आता हे जे 3 आर्टिकल्स आहेत, आता तुम्हाला दिसत असलेले हे जे 3 आर्टिकल्स आहेत, या 3 आर्टिकल्स
पुढे चालून दोन प्रकारांमध्ये विभाजन केलं जातं. म्हणजे उद्या असाही प्रश्न येऊ शकतो, हाऊ मेनी टाइप्स ऑफ आर्टिकल्स आर देअर, हाऊ मेनी काइंड्स ऑफ आर्टिकल्स आर देअर, असा देखील क्वेश्चन उद्या येऊ शकतो परीक्षेला. आणि जर असा प्रश्न आला हाऊ मेनी टाइप्स ऑफ आर्टिकल्स आर देअर, तर बघा ज्याला आपण आर्टिकल्स म्हणतो, ज्याला आपण उपपदे म्हणतो, त्यांचे पुढे चालून दोन प्रकार पडतात. पहा, ज्याला आपण आर्टिकल्स म्हणतो, ज्याला आपण उपपदे म्हणतो, त्या उपपदांचे, त्या आर्टिकल्सचे पुढे चालून किती प्रकार पडतात? दोन. पहा, पहिला प्रकार आहे डेफिनिट आर्टिकल. पहिला प्रकार कोणता आहे? डेफिनिट आर्टिकल. आणि दुसरा प्रकार आहे इनडेफिनिट आर्टिकल. Articles have been divided into two types, two kinds. Which are those two types? First one is definite article and second one is indefinite article. ज्याला डेफिनिट आर्टिकल म्हणतात त्याला मराठीत म्हणतात निश्चित उपपद. पहा, डेफिनिट आर्टिकल आपण ज्याला म्हणतो त्याला मराठीत म्हणतात निश्चित उपपद. आणि ज्याला इनडेफिनिट आर्टिकल म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अनिश्चित उपपद. अनिश्चित उपपद. पहा, आता एक आहे निश्चित उपपद, दुसरा आहे अनिश्चित उपपद. एक आहे डेफिनिट आर्टिकल, दुसरा आहे इनडेफिनिट आर्टिकल. ज्याला डेफिनिट आर्टिकल म्हणतात त्याचं उदाहरण आहे केवळ एकमेव आर्टिकल द. आणि ज्याला इनडेफिनिट आर्टिकल म्हणतात त्याची उदाहरणं आहेत दोन. एक आहे आर्टिकल ए आणि दुसरा आहे आर्टिकल एन. लक्षात घ्या, डेफिनिट आर्टिकल कोण आहे? द हे आर्टिकल डेफिनिट आर्टिकल आहे. आणि इनडेफिनिट आर्टिकल कोण आहे? ए किंवा एन हे इनडेफिनिट आर्टिकल्स आहेत. मित्रांनो, द चा मिनिंग काय होतो? पहा, द हे आर्टिकल आहे, मग याला काही अर्थ आहे का? तर हो, याला अर्थ आहे. लक्षात ठेवा, याचा अर्थ तुम्हाला आज फायद्याचा आहे उद्या परीक्षा देण्यासाठी. काय आहे याचा अर्थ? द चा अर्थ होतो तो किंवा ती किंवा ते किंवा त्या. बघा, द चा अर्थ होतो तो किंवा ती, ते किंवा त्या. आणि दुसरा अर्थ होतो द चा हा किंवा ही. बघा, हा किंवा ही किंवा हे किंवा ह्या. द चे एवढे मिनिंग्स आहेत. तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, हे द चे अर्थ आहेत. आणि ए किंवा एन चा अर्थ काय होतो? तर ए म्हणजे एक व एन म्हणजे अनेक नाही, एन म्हणजे देखील एकच. बघा, ए चा अर्थ एक होतो, एक असा होतो, आणि एन चा देखील अर्थ होतो एक. ए म्हणजे एक, एन म्हणजे एक. एक या अर्थानं ए किंवा एन चा काय होतो? वापर केला जातो. मग आता कळलं तुम्हाला द चा मिनिंग काय होतो? सांगितलं मी तुम्हाला. द म्हणजे तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या. आणि ए म्हणजे एक, एन म्हणजे एक. चला, मग आर्टिकल जे आहेत त्यांचे दोन प्रकार मी सांगितले तुम्हाला. आता यांच्या उच्चाराकडे जातो. मित्रांनो, काही लोक द या आर्टिकलला आयुष्यभर द म्हणतात आणि काही लोक त्याच आर्टिकलला आयुष्यभर दी असं म्हणतात. काही लोक ए या आर्टिकलला अ असं म्हणतात आणि काही लोक ए या आर्टिकलला आयुष्यभर ए असंच म्हणतात. काही लोक आयुष्यभर एन ला अन असं म्हणतात, तर काही लोक आयुष्यभर एन एन ला एन असं म्हणतात. मग अचूक उच्चार काय आहे? तर बघा, आर्टिकल द ची गोष्ट करूया आपण. जर समजा आर्टिकल द तुम्ही व्यंजनासारख्या उच्चारापूर्वी वापरलात, व्यंजनाने सुरू होणाऱ्या उच्चारापूर्वी द वापरलात, तर द चा उच्चार करतात द. द बॉय, द गर्ल, द सिटी, द विलेज. पण स्वरासारख्या उच्चारापूर्वी, स्वरासारख्या उच्चाराने सुरू होणाऱ्या नामापूर्वी जर तुम्ही द वापरला तर त्याचा उच्चार करतात दी. दी ऑरेंज, दी अँगल, दी आर्टिकल, अशा प्रकारे. समजलं? मग व्यंजनापूर्वी आलं
तर उच्चार करायचा द, स्वरापूर्वी आलं तर उच्चार करायचा दी. आता ए आणि अ असा कोणाचा उच्चार करतात? एचा. तर मग कधी करायचा? हे बघा, तुम्हाला सहजरित्या बोलायचं असेल एखाद्या वस्तूबद्दल, बाबीबद्दल, तर तुम्ही एचा उच्चार करा अ. आणि तुम्हाला जर निक्षून बोलायचं असेल, जोर देऊन, भर देऊन एखाद्या वस्तूबद्दल बोलायचं असेल आणि त्याच्यापूर्वी आर्टिकल आलं असेल कोणतं? अ, म्हणजे हे आर्टिकल ए आला असेल त्यापूर्वी, तर जोर देऊन बोलण्यासाठी, भर देऊन बोलण्यासाठी एचा उच्चार करतात ए. जर एखाद्या स्वरासारख्या उच्चारापूर्वी ॲन आलं, सहज बोलताना ॲनचा उच्चार अन करतात, पण जोर देऊन, भर देऊन बोलताना ॲनचा उच्चार ॲन असाच करतात. म्हणजे कळलं का तुम्हाला? सहज बोलायचं असेल अन, जोर देऊन बोलायचं असेल ॲन, सहज बोलायचं असेल अ, जोर देऊन बोलायचं असेल ए. व्यंजनापूर्वी आलं द, स्वरापूर्वी आलं दी. तर अशी ही मजा आहे. समजलं का? तर आर्टिकल्स ए, ॲन, द यांचा अर्थ मी तुम्हाला सांगितलंय, यांचं वर्गीकरण कसं होतं हे तुम्हाला सांगितलंय, त्याच्यानंतर त्यांचा उच्चार काय होतो हे सांगितलंय. आता आपण काय करूया, याच्यात थोडं पुढे जाऊया आणि आता बघूया. सर्वप्रथम आपण इनडेफिनिट आर्टिकल सुरुवात करूया शिकायला इथून. आधी मी तुम्हाला शिकवतो इनडेफिनिट आर्टिकल, अनिश्चित उपपद, ए आणि एनचा यूज, वापर वगैरे. त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवतो डेफिनिट आर्टिकल म्हणजे द, निश्चित उपपद. आधी ह्याला घ्यायचंय, नंतर ह्याला घ्यायचंय. समजलं सगळ्यांना? चला मग जाऊया इनडेफिनिट आर्टिकल कडे. पहा, अनिश्चित उपपदाकडे आपल्याला जायचंय. ए किंवा एन ही, ए किंवा एन ही अनिश्चित उपपदे आहेत. ए किंवा एन ही अनिश्चित उपपदे आहेत. यांचा वापर एखाद्या वस्तू किंवा बाबीचा वापर किंवा उल्लेख आपल्याला अनिश्चितपणे करायचा असेल, कोणतीही एक, कोणताही एक या अर्थानं, तर ए किंवा एनचा वापर करतात. त्यानंतरची बाब आहे यांचा अर्थ. यांचा अर्थ होतो, यांचा अर्थ कोणीही किंवा कोणताही किंवा कोणीतरी एक. पहा, ए किंवा यांचा अर्थ होतो एक, पण कसा एक? कोणीही एक, कोणताही एक, कोणीतरी एक, निश्चित असा एक नाही. समजलं की नाही? कोणीतरी एक, कोणताही एक, कोणीतरी एक, कुणीही एक, अशा अर्थाने अनिश्चितपणे ए किंवा एनचा अर्थ होतो. समजलं? आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी यांचा वापर करतात. संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी त्या नामाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार यांचा वापर करतात. संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी त्या नामाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार ए किंवा एनचा उपयोग करतात, वापर करतात. आलं लक्षामध्ये? तर हे महत्वाचे पॉइंट्स आहेत इनडेफिनिट आर्टिकल म्हणजे काय समजण्यासाठी. पहा, पहिला पॉइंट काय? ए किंवा एन ही अनिश्चित उपपदे आहेत. दुसरा मुद्दा काय? यांचा वापर अनिश्चितपणे उल्लेख केल्या जाणाऱ्या वस्तू किंवा बाबीच्या नावापूर्वी होतो. यांचा अर्थ एक असा होतो, कोणीही एक, कोणताही एक, कोणता तरी एक. आणि संख्यावाचक एकवचनी नामापूर्वीच, बघा, जे नाम संख्यावाचक आहे आणि जे नाम एकवचनी आहे अशाच नामापूर्वी त्याच्या पहिल्या अक्षरानुसार आर्टिकल ए किंवा एनचा वापर होतो, म्हणजे अनिश्चित उपपदांचा वापर होतो. तर हे अनिश्चित उपपदांबद्दलची थोडीशी काय आहे माहिती आहे, सर्वसामान्य माहिती आहे. चला आता पहिल्या अनिश्चित उपपदाकडे जाऊया. आर्टिकल ए चा वापर पाहूया. लेट अस सी युजेस ऑफ आर्टिकल ए. आपण बघूया आर्टिकल ए बद्दलची माहिती. ज्या संख्यावाचक एकवचनी नामाची सुरुवात व्यंजनासारख्या उच्चाराने होते, कन्सोनंट सारख्या उच्चाराने होते, अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आर्टिकल ए वापरतात. पहा, उच्चारानुसार ए किंवा एनचा वापर केला जातो. ए आणि एन दोन्हीही इनडेफिनिट आर्टिकल आहेत. दोघांचाही वापर एकवचनी नामापूर्वीच केला जातो, संख्यावाचक नामापूर्वीच केला जातो. पण पहिलं अक्षर कोण आहे, पहिल्या अक्षराचा उच्चार कसा आहे यानुसार ए किंवा एनचा वापर करतात. आर्टिकल ए ची जर गोष्ट केली तर पहिली अट आहे ते नाम संख्यावाचक असलं पाहिजे, म्हणजेच काउंटेबल असलं पाहिजे. दुसरी अट आहे ते सिंग्युलर असलं पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अट आहे त्याचा उच्चार कन्सोनंट सारखा असला पाहिजे, व्यंजनासारखा असला पाहिजे.
मग अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आर्टिकल ए चा वापर करतात. अटी कळल्या तुम्हाला? बघा काय काय अटी आहेत. इट शुड बी सिंग्युलर. सगळ्यात महत्वाची अट, नाम ज्या नामापूर्वी तुम्ही आर्टिकल वापरत आहात ते एकवचनी असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची दुसरी अट, ते संख्यावाचकच असलं पाहिजे. तर आणि तरच अशा नामापूर्वी तुम्ही ए वापरू शकता जर त्याचा उच्चार कोणासारखा होत असेल, व्यंजनासारखा होत असेल तर. या 3 अटींचं पालन करणाऱ्या संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी कोणाचा वापर करतात? आर्टिकल ए चा. समजलं? आर्टिकल ए चा वापर या 3 अटींची पूर्तता करणाऱ्या नामापूर्वी करतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला उदाहरणांची पहिली कॅटेगरी शिकवतो. म्हणजे आर्टिकल ए चा वापर आपल्याला करायचा आहे तर 3 प्रकारे आपण आर्टिकल ए चा वापर करू शकतो. त्याच्यातली पहिली कॅटेगरी मी तुम्हाला सांगतो. पहा, आता मी एक उदाहरणांची पहिली कॅटेगरी देणार आहे. पुढील उदाहरणांमध्ये संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला काय आहे? व्यंजनच आहे आणि त्याचा उच्चार देखील कोणासारखा आहे? व्यंजनासारखाच आहे. म्हणजे उदाहरणांची पहिली कॅटेगरी कशी आहे? संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला व्यंजनच आहे आणि त्याचा उच्चार देखील कोणासारखा आहे? व्यंजनासारखाच आहे. चला पहिलं उदाहरण आपण बघूया. हे वाक्य बघा, रमेश इज डॅश डॅश बॉय. आता हे जे वाक्य आहे रमेश इज बॉय, तर बॉय हा जो शब्द आहे ना, बघा तुम्ही या उदाहरणामध्ये बॉय म्हणजे मुलगा आणि मुलगा हा शब्द काउंटेबल नाउन आहे का? बघा, संख्यावाचक नाम आहे का? ज्याला संख्येत मोजता येतं त्याला संख्यावाचक म्हणतात. ज्या नामाला आपण संख्येत मोजू शकतो अशा नामाला संख्यावाचक नाम म्हणतात. 1 मुलगा, 2 मुलगे, 3 मुलगे, 4 मुलगे, 10 मुलगे, 1000 मुलगे. मुलगा हा शब्द संख्येत मोजू शकतो आपण आणि म्हणून मुलगा म्हणजे बॉय हा शब्द संख्यावाचक आहे. मग तुम्ही आर्टिकल्सचा यूज करताना पहिलं बघत जा, ए आर्टिकल वापरताना की ते नाम संख्यावाचक आहे का? हो, बॉय हा शब्द संख्यावाचक आहे. पहिली अट पूर्ण झाली. आता दुसऱ्या अटीची पूर्तता होते का? बघा, दुसऱ्या अटीची पूर्तता होते का? बघा, हे जे नाम काय आहे? संख्यावाचक आहे. हे नाम एकवचनी आहे का? बघा, पहा, जे नाम तुमच्या समोर आहे ते संख्यावाचक तर आहे पण एकवचनी आहे का? बघा, हो, बॉय हा शब्द एकवचनी आहे, मुलगा, आणि त्याचं अनेक वचन काय? बॉईज असं होतं. मग तुमच्या समोर जो तुमच्या वाक्यामध्ये जो शब्द दिलाय, जे नाव दिले, जे नाम दिले ते संख्यावाचक आहे, एकवचनी आहे. मग एकवचनी असेल तर अशा नामापूर्वी आता आपण आर्टिकल काय करू शकतो? ए वापरू शकतो. पण आणखी एक अट आहे, ती म्हणजे त्या संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार व्यंजनासारखा झाला का? बघा, व्यंजनासारखा झालाय का? पहा, आता व्यंजनासारखा उच्चार म्हणजे काय? क ख ग घ च छ ज त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब ब म य र ल व श स. तर हे जे अक्षर आहेत हे मराठीतले व्यंजने आहेत, त्यांची तुम्ही मदत घ्या. यापैकी एखाद्या व्यंजनासारखा जर उच्चार होत असेल, या अक्षरासारखा उच्चार होत असेल तर अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी काय करायचं? आपल्याला आर्टिकल ए वापरायचे. रमेश इज अ बॉय. बॉय या शब्दाचं पहिलं अक्षर ब आहे. ब चा उच्चार व्यंजनासारखा होत आहे आणि म्हणून आर्टिकल इथे काय येईल? ए. आलं लक्षात? चला याच्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण नंबर 2 बघा. सी इज डॅश डॅश टीचर. TEACHER. हे वाक्य पहा, सी इज डॅश डॅश टीचर. ती शिक्षिका आहे असं वाक्य आहे. सी इज डॅश डॅश टीचर. आता टीचर या शब्दाचं पहिलं अक्षर काय आहे? टी आहे. सी इज डॅश डॅश टीचर. टीचर या शब्दाचं पहिलं अक्षर काय? टी आहे. बर, व्यंजनासारखा उच्चार आहे. टी म्हणजे ट, ट सारखा उच्चार आहे म्हणजे व्यंजनासारखा उच्चार आहे. बर, हे नाम संख्यावाचक आहे का? हो. 1 शिक्षक, 2 शिक्षक, 3 शिक्षक, आहे की नाही? संख्येत मोजता येते म्हणून हा शब्द काउंटेबल आहे. आणि टीचर हा शब्द एकवचनी आहे का? हो, एकवचनी आहे. टीचर्स असं त्याचं अनेक वचन होतं पण इथं आपल्याला त्याचं एकवचन दिले, मग हा शब्द एकवचनी आहे. पहिली अट पूर्ण झाली. संख्यावाचक आहे, दुसरी अट पूर्ण झाली आणि ते व्यंजनासारख्या उच्चारानं पण सुरू झाले, ट या अक्षरानं सुरू झाले म्हणून इथं आर्टिकल येते ए. सी इज अ टीचर. आर्टिकल इथे कोणतं येते? ए. चला यानंतरच्या उदाहरणाकडे जाऊया. तिसरं उदाहरण पहा.
यू आर डॉक्टर, DOCTOR. हे वाक्य पहा, हे उदाहरण पहा. यू आर डॉक्टर. डॉक्टर हा शब्द बघा तुम्ही. डॉक्टर हा शब्द संख्यावाचक आहे. 1 डॉक्टर, 2 डॉक्टर, 3 डॉक्टर, 4 डॉक्टर, अनेक डॉक्टर, है की नाही. बर, हा शब्द एकवचनी आहे डॉक्टर. डॉक्टर्स असं त्याचं अनेक वचन होतं. आणि डॉक्टर या शब्दाचं पहिलं अक्षर जर बघितलात त्याचा उच्चार व्यंजनासारखा व्हायला, म्हणून आर्टिकल इथे ए. तर संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार इथं व्यंजनासारखा व्हायला आणि म्हणून या संख्यावाचक एकवचनी नावापूर्वी आपण काय केलं, आर्टिकल ए वापरलंय. चला आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला मित्रांनो. आता हे उदाहरण बघा. रोहित बॉट डॅश डॅश कार. रोहित बॉट डॅश डॅश कार. आता या उदाहरणामध्ये कार हा शब्द कसा आहे, कार हा शब्द कसा आहे तर संख्यावाचक आहे. 1 कार, 2 कार्स, 3 कार्स, 4 कार्स, 5 कार्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा शब्द एकवचनी देखील आहे. कार आणि कुठे काय होतं कार्स, मग एकवचनी आहे. मग हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे. याचं पहिलं अक्षर इंग्लिश मधलं सी आहे, पण याचा उच्चार क सारखा वाला आहे, व्यंजनासारखा वाला आहे. सी हे अक्षर सुद्धा व्यंजन आहे आणि क हे अक्षर सुद्धा व्यंजन आहे. आणि अशा रीतीनं संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार व्यंजनासारखा व्हायला आहे, म्हणून इथं आर्टिकल काय येतं, ए येतं. समजलं. रोहित बॉट कार. रोहितने कार विकत घेतली. तर इथं काय व्हायलंय, कार या संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षरानुसार इथं काय आलंय, आर्टिकल ए आलंय. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा. गीता सॅंग अ सॉन्ग. गीता सॅंग अ सॉन्ग. गीतानं किंवा गीताने गाणं गायलं. गीताने गाणं गायलं. आता सॉन्ग हा शब्द काय तर एकवचनी संख्यावाचक नाम आहे. सॉन्ग, सॉन्ग म्हणजे गीत किंवा सॉन्ग म्हणजे काय, गाणं. मग हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे. गीता सॅंग अ सॉन्ग. मग या संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर व्यंजन आहे आणि म्हणून इथं आर्टिकल येते ए. गीता सॅंग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे 5 उदाहरणं तुम्ही पाहिलीत. उदाहरणांची पहिली कॅटेगरी तुम्ही इथं पाहिली आहे आणि इथं उदाहरणांच्या पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण पाहिलंय की संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला काय आहे, व्यंजन आहे आणि त्याचा उच्चारही कुणासारखा आहे, व्यंजनासारखाच आहे. बघा उदाहरणांची दुसरी कॅटेगरी बघा. इथं संख्यावाचक एकवचनी नामाचं जे पहिलं अक्षर आहे दिसायला तुम्हाला स्वर दिसेल. हे बघा, संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर तुम्हाला इथं सगळीकडे काय दिसेल, स्वर दिसेल. बघा इथं यू हे स्वर आहे, इथं ई हे स्वर आहे, इथं परत तुम्हाला ई हे स्वर दिसेल, इथं देखील ई हे स्वर दिसेल, त्याबरोबरच इथं यू देखील स्वर दिसेल तुम्हाला, इथं यू हे स्वर दिसेल. मग इथं पहा उदाहरणांची दुसरी कॅटेगरी काय म्हणते, पुढील उदाहरणांमध्ये नामाचे पहिले अक्षर स्वर असून, पहा पुढील उदाहरणांमध्ये नामाचं पहिलं अक्षर स्वर असून त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होतो. पहा पुढील उदाहरणांमध्ये संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर स्वर असून, आता कोणते स्वर असतील म्हणाले, एकतर ई असेल किंवा यू असेल किंवा यू असेल. पहा पुढील उदाहरणांमध्ये संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर दिसायला स्वर दिसतं. मग कोणतं स्वर, एकतर ई असेल किंवा यू असेल किंवा यू असेल. तर यापैकी एखादा स्वर आहे आणि अशा संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार मात्र स्वरासारखा होत नाही. अ आ ई उ ऊ ए आय ओ आ किंवा अ या स्वरासारखा होत नाही, स्वराच्या आसपासचाही होत नाही या संख्यावाचक एकवचनी नामांचा उच्चार. या संख्यावाचक एकवचनी नामाचा उच्चार व्यंजनासारखा होतो. म्हटलंय कशासारखा होतो, व्यंजनासारखा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जरी संख्यावाचक एकवचनी नामाचं पहिलं अक्षर स्वर असलं तरी देखील त्याच्या उच्चारानुसार आर्टिकल वापरायचंय. पहिला अक्षर स्वर आहे म्हणून आर्टिकल नाही वापरायचं, तर पहिल्या अक्षराचा उच्चार काय आहे यानुसार आपल्याला आर्टिकल वापरायचंय. आणि इथं तुम्ही बघू शकता संख्यावाचक एकवचनी नामांचं पहिलं अक्षर दिसायला काय आहे सगळीकडे, तर दिसायला सगळीकडे कोण आहे, स्वर आहे, पण उच्चार मात्र व्यंजनासारखा आहे. अशा संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचंय ए.
काय वापरायचं आर्टिकल ए, अँड नाही वापरायचं. पहिलं उदाहरण बघा. ही विजिटेड डॅश डॅश युनिव्हर्सिटी. ही विजिटेड डॅश डॅश युनिव्हर्सिटी. त्याने विद्यापीठाला भेट दिली असं वाक्य आहे. युनिव्हर्सिटी या शब्दाचं पहिलं अक्षर बघा. युनिव्हर्सिटी हा शब्द संख्यावाचक आहे. एक युनिव्हर्सिटी, 2 युनिव्हर्सिटीज, 3 युनिव्हर्सिटीज असं संकेत आपण याला मोजू शकतो. म्हणजे हे संख्यावाचक आहे. युनिव्हर्सिटी हा शब्द एकवचनी आहे. समजलं. आणि याचं पहिलं अक्षर जर तुम्ही बघितला तर दिसायला स्वर दिसतं, पण उच्चार होतो य सारखा. बघा ना, युनिव्हर्सिटी. मग युनिव्हर्सिटी या शब्दाचं पहिलं अक्षर इथं स्पेलिंग मध्ये तर पहिलं अक्षर यू आहे, स्वर आहे, पण उच्चार य सारखा वाला आहे. मराठीतल्या य सारखा वाला आहे. य यज्ञाचं आहे की नाही. य हे अक्षर व्यंजन आहे, उच्चार व्यंजनासारखा वाला आहे, आणि म्हणून इथं आर्टिकल येते ए. इथं पहा, सी सॉ इव. आता तुम्ही या अक्षराचा, पहिल्या अक्षराचा जर बघितलात उच्चार इव असा तुम्ही कराल, इव, तर याचा उच्चार असा नाही. तर इव म्हणजे मेंढी. इव म्हणजे काय? मेंढी. रॅम म्हणजे मेंढा. तर इव या शब्दाचा उच्चार होतो याला विलांटी ई नंतर व, इव. मग इथं पहा, उच्चारानुसार जर गेलात तर पहिल्या अक्षराचा उच्चार होतो ये सारखा, ये यज्ञासारखा, व्यंजनासारखा उच्चार वाला पहिल्या अक्षराचा, आणि म्हणून इथं आर्टिकल येते ए. दुसरं उदाहरण पहा. आय मेट युरोपियन. आय मेट युरोपियन. मी एका युरोपियनाला भेटलो. इथं युरोपियन या शब्दाचं पहिलं अक्षर दिसायला काय आहे? स्वर आहे, ई आहे. आणि दुसरं अक्षर जर तुम्ही पाहिला तर दुसरं अक्षर सुद्धा काय आहे? स्वरच आहे, यू आहे. मग एखादा तथाकथित इंग्रजी येणारा काय करतो? एक स्वर असेल तर आर्टिकल एन वापरतात म्हणतो. इथं तर 2 स्वर आहेत, आणि इथं एनच आलं पाहिजे असं तो सांगेल. पण तसं नाही. तुम्ही इथं अक्षर किती येऊ द्या, स्वर किती येऊ द्या, सुरुवातीला उच्चारानुसार आर्टिकल वापरतात. आणि युरोपियन या शब्दाचं पहिलं अक्षर ई आहे, दुसरं अक्षर यू आहे. दोन्ही स्वर जरी असले तरी युरोपियनचा उच्चार बघा ना, युरोपियन. मग युरोपियन या शब्दाचं पहिलं अक्षर ए आहे, त्याचा उच्चार व्यंजनासारखा आहे, म्हणून इथं आर्टिकल येते ए. समजलं. आता त्यानंतरचं उदाहरण पहा. ही इज डॅश डॅश युरोपियन पर्सन. आता इथं जो युरोपियन शब्द आला होता पहिल्या उदाहरणामध्ये तो नाऊन म्हणून आला होता. नाऊन. युरोपियन म्हणजे युरोपचा व्यक्ती. पण दुसऱ्या वाक्यामध्ये पर्सन या नामाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी युरोपियन शब्द आला आहे. पहा, दुसऱ्या या वाक्यामध्ये ही इज युरोपियन पर्सन या वाक्यामध्ये पर्सन या नामाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी, विशेष माहिती देण्यासाठी युरोपियन शब्द आलाय. नामाबद्दल माहिती देणाऱ्याला विशेषण म्हणतात. युरोपियन हा शब्द इथं विशेषणाचं काम करायला आहे. आणि विशेषणाच्या बघा, आता इथं जरी तो विशेषणाचं काम करत असला तरी आपण नामानुसार आपण काय करतो? आर्टिकलचा वापर करतो. संख्यावाचक एकवचनी नामानुसार आर्टिकलचा वापर करतो. पण या नामाच्या पूर्वी जर एखादं विशेषण आलं, संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी जर एखादं विशेषण आलं तर त्या विशेषणाच्या पहिल्या अक्षरानुसार उच्चार करा. समजलं. म्हणजे सांगायचं काय, आर्टिकल वापरताना आपण नामाकरिताच वापरतो, पण आर्टिकलचा जेव्हा आपण तिथं यूज करतो तर त्या नामापूर्वी विशेषण कोण आलं बघायचं. पहा, पर्सन या नामापूर्वी युरोपियन हे विशेषण आलंय. नामापूर्वी आर्टिकल लिहितात, पण आर्टिकलच्या जागी इथं एक विशेषण आलं, इथं जागाच नाही आर्टिकल लिहायला, म्हणून काय करतात, या नामाकरिता या विशेषणाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार आर्टिकल लिहितात. म्हणजे आपण आर्टिकल्स ही नेहमी संख्यावाचक एकवचनी नामासाठीच लिहित असतो, पण या नामापूर्वी इथं विशेषण आलंय आणि म्हणून विशेषणाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार आर्टिकल येते ते ए. समजलं. आता इथे एक उदाहरण पहा. द काऊ इज युजफुल ॲनिमल. इथं देखील बघा तसंच झालंय. ॲनिमल हे नाम आहे. ॲनिमल म्हणजे प्राणी. ॲनिमल हे नाम आहे आणि ॲनिमल या नामाच्या पूर्वी एक विशेषण आलंय युजफुल. आता ॲनिमल या नामाकरिता आपल्याला आर्टिकल वापरायचं, पण त्या नामापूर्वी इथं जे विशेषण आलंय त्या विशेषणाच्या पहिल्या अक्षराच्या नुसार आपल्याला इथं आर्टिकल वापरायचं. पहिल्या अक्षराचा उच्चार व्यंजनासारखा होतो आणि म्हणून इथं आर्टिकल येते ए. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. मग इथं युजफुल या शब्दाचं पहिलं अक्षर यू असलं, स्वर असलं तरी त्याचा उच्चार व्यंजनासारखा वाला आहे आणि म्हणून
इथं अँड घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. इथं घ्यायचं काय, ए. समजलं? तर अशा रीतीनं संख्यावाचक एकवचनी नामापूर्वी त्याच्या पहिल्या अक्षराचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल, मग ते अक्षर स्वर असो किंवा व्यंजन असो, तिथं आर्टिकल कोणतं वापरतात, ए. ही होती उदाहरणांची दुसरी कॅटेगरी. आता आपण उदाहरणांच्या तिसऱ्या कॅटेगरीकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, ही उदाहरणांची तिसरी कॅटेगरी पहा. पुढील उदाहरणांमध्ये देखील नामाचं पहिलं अक्षर स्वर असून कोणते स्वर, जनरली ओ आणि यू, त्यांचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होतो. म्हणजे ही जी 5 उदाहरणं आहेत, इथं नामाचं पहिलं अक्षर स्वर आहे बघा, ओ, आणि बऱ्याच नामांचं पहिलं अक्षर आहे यू. पहिलं अक्षर स्वर असून त्यांचा उच्चार व्यंजनासारखा होतो. पहा, आई सॉ डॅश डॅश वन वे रोड. रोड हे नाम आहे आणि या नामाबद्दल वन वे, एक मार्गी, हा शब्द अधिक माहिती दिला आहे. मग नामाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आपण या नामाकरिता या विशेषणाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार इथं आर्टिकल वापरणार आहोत. पहा, आय सॉ अ वन वे रोड. वन वे या शब्दाचं पहिलं अक्षर बघा तुम्ही. इंग्रजीमध्ये पहिलं अक्षर बघा ओ आहे, स्वर आहे, पण उच्चार व सारखा वाला आहे, व वजनाचं व्यंजनासारखा उच्चार वाला आहे, म्हणून आर्टिकल इथे ए. आय सॉ अँड वन वे रोड नाही, आय सॉ अ वन वे रोड. दुसरं उदाहरण पहा. ही वॉज वन आईड पर्सन. पर्सन या नामाबद्दल, व्यक्ती या नामाबद्दल वन आईड, एका डोळ्याचा हा जो शब्द आहे ऍडजेक्टिव्ह आहे. पर्सन या नामाबद्दल अधिक माहिती दिलाय. नामाबद्दल अधिक माहिती देण्याला विशेषण म्हणतात. या विशेषणाच्या पहिल्या अक्षरानुसार, ओ ह्या पहिल्या अक्षरानुसार आपल्याला इथं आर्टिकल वापरायचंय ए. वन आईड, ओचा उच्चार व वजनासारखा वाला आहे, व सारखा वाला आहे, व्यंजनासारखा वाला आहे. आणि पर्सन हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे, आणि त्याच्याबद्दल माहिती देणारा शब्द वन आईड आहे. याचं पहिलं अक्षर ओ आहे, स्वरासारखा उच्चार होता, याचा उच्चार व्यंजनासारखा वाला आहे, आणि म्हणून इथं आर्टिकल येते ए. तिसरं उदाहरण बघा. आय सोल्ड युनिफॉर्म. युनिफॉर्म या शब्दाचं पहिलं अक्षर आहे यू. दिसायला जरी ते स्वर असलं तरी युनिफॉर्मचा उच्चार बघा ना तुम्ही, युनिफॉर्म. तर या शब्दाचं पहिलं अक्षर दिसायला जरी स्वर असलं, यू असलं, तरी उच्चार य सारखा वाला, व्यंजनासारखा वाला, म्हणून येते आर्टिकल ए. चौथं उदाहरण बघा. सी फाउंडेड युनियन. युनियन म्हणजे काय हो? युनियन म्हणजे संघटना. तिने एक संघटना स्थापित केली. मग आता युनियन या शब्दाचं पहिलं अक्षर, युनियन हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे, पहिलं अक्षर यू आहे, उच्चार व्यंजनासारखा होईना झालाय. युनियन य सारखा वाला, स्वरासारखा म्हणजे उच्चार जो आहे स्वरासारखा होईना झालाय. जरी पहिलं अक्षर स्वर असलं तरी उच्चार व्यंजनासारखा वाला, म्हणून आर्टिकल इथे ए. सी फाउंडेड अ युनियन. आता 5वं उदाहरण पहा. जूल इज डॅश डॅश युनिट ऑफ एनर्जी. युनिट म्हणजे एकक. एकक हा शब्द संख्यावाचक आहे, एकवचनी आहे, आणि या शब्दाचं पहिलं अक्षर दिसायला काय, स्वर आहे, पण त्याचा उच्चार य सारखा वाला, व्यंजनासारखा वाला, आणि म्हणून इथं संख्यावाचक एकवचनी नामाच्या पहिल्या अक्षरानुसार आर्टिकल येते ए. तर जूल इज अ युनिट ऑफ एनर्जी असं वाक्य आहे. युनिट या शब्दापूर्वी त्याच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार इथं आर्टिकल येते ए. तर अशा रीतीने मित्रांनो, आर्टिकल ए, इनडेफिनिट आर्टिकल ए चा इत्यंभूत वापर मी तुम्हाला सांगितलं आहे. आर्टिकल ए चा वापर तुम्ही असंच करू शकता. तुमच्या परीक्षेमध्ये सहजरित्या प्रश्नांची उत्तर तुम्ही देऊ शकता. थांबतो मी इथं, आणि उद्या आपण आर्टिकल ए चे अपवादात्मक नियम बघूया, आणि त्याबरोबरच आर्टिकल द च्या वापराचे नियम देखील बघूया. डेफिनिट आर्टिकल कडे उद्या जाऊया. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू.